रात्रीचे 2:30 वाजले होते. गावातला शेवटचा दिवा विझला. सगळीकडे शांतता होती. पण नारायणच्या घरात कुणीतरी चालल्यासारखा आवाज येत होता. ठक ठक ठक. नारायण उठून पाहिलं. घरात कुणीच नव्हतं. तो दरवाजा उघडून पाहतो, बाहेर फक्त काळोख आणि थंडी. पण तेव्हा त्याच्या पाठीमागे खुर्ची हलली. तो वळतो आणि पाहतो, एक बाई, केस चेहऱ्यावर झाकलेले. ती हळूच म्हणते, "मी अजून झोपले नाहीये. तू झोपला होतास का?" नारायण ओरडून घराबाहेर धावत सुटतो. पण गावातलं एकही घर उघडत नाही. कारण ते घर 2 वर्षांपूर्वीच जळून गेलं होतं. आणि नारायण तिथेच मेला होता. पण आज तो परत आला होता. तोच म्हणत होता, "मी अजून झोपलो नाहीये."